आई नमस्ते. नमस्ते. आई तुझं नाव सांग. माझं नाव लतिका मुकुंद पवार. आई आपल्या मॉम हेल्थ केअर मध्ये येण्यासाठी तुला काय त्रास होते? मला सायटिकाचा त्रास होता आणि माझ्या मणकेमध्ये 3 गॅप आहेत. तर हा मला त्रास होता. मला बसता यायचं नाही किंवा मला खूप चालताही यायचं नाही. माझ्या मिस्टरांच्या गाडीवर चढतानाही मला गाडीवर चढता यायचं नाही. त्यामुळे शिवाय मला पारायण करता यायचं नाही. मी खुर्चीत बसून पारायण करायची. खाली बसून मला पारायण जमायचं नाही. सगळी कामं मी खुर्चीमध्ये बसून वाचन करायची. आणि हा सगळा त्रास तुला कधीपासून होता? हा मला जवळजवळ मी रिटायर झाले 2018 ला. त्यापासून नंतर 19 पासून हा आजार मला सुरू झाला. आणि काय त्याच्यासाठी तू ट्रीटमेंट केली होती? हो, मी अनेक म्हणजे खोपोलीतले डॉक्टर पण इथे जाऊन आली. त्याचप्रमाणे लोणावळ्याचे रानडे यांच्याकडे पण मी ट्रीटमेंट घेतली. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी मी पेन किलर घेऊनही मेडिकलच्या दुकानात पेन किलर आणून खायची. तेवढ्या पुरतं मला बरं वाटायचं. पुन्हा आहे तसंच व्हायचं. आई तुझ्याबरोबर बाबा सुद्धा थेरपीला येतात बरोबर आहे? बाबांना काय त्रास आहे? त्यांना डायबिटीस आहे, बीपी आहे, मानेचा त्रास होता. थोडस पायाला पण कधी ओळ यायचे. त्यांनी म्हटलं मला खूप बरं वाटतंय, मला चालता येते, बसता येते, मी सगळी कामं करू शकते, तर तुम्ही पण या थेरपीला. तर तुमचेही आजार हे त्यांचे आजार मोठे आहेत, बीपी आहे, डायबिटीस आहे, तर तुम्हाला त्याचं बरं वाटेल. कारण त्यांनी माझ्याकडे बघितल्यानंतर बघितलं की मी आता सगळं कामं करते. त्यामुळे ते म्हणाले मी पण येईल. अच्छा, आणि हे सगळं तुला जो फरक आहे, आता तुला जो त्रास होता किती वर्षापासूनचा होता बोललीस? जवळजवळ 2019 पासून. 2019 पासून बरोबर आहे. मग इकडे आल्यानंतर किती दिवसात तुला फरक पडला? मला जवळजवळ 10-15 दिवसामध्ये मला वाटू लागले, माझे पाय मोकळे झाले होते आणि मी चालू शकत होती. आणि बसायला म्हणजे तुम्ही पारायणला बसत नव्हती? किती दिवसामध्ये बसायला लागली? ते पण मी आता बसू शकते. म्हणजे थेरपी घेतल्यानंतर किती? 10-15 दिवसांनी बसू लागले. 10-15 दिवसांनी बसू लागले. आता तुला थेरपी घेऊन किती दिवस झाले? आता मला जवळजवळ महिना झालाय. म्हणजे मी आता काय केलं, दिवाळीचे उन्हाळीची सगळे पापड विपड करून मी मोकळी झाले. गेल्या वर्षी मी काहीच केलं नव्हतं. अच्छा, कमरेत गॅप होता, गॅप असल्यामुळे ते काम करता येत नव्हतं. मी सतत झोपून राहायची. काम केलं की झोपायची. म्हणजे गेल्या वर्षी पापड वगैरे काही नव्हतं. या वर्षी हो केलं. विचारते आहे तिकडे माझे सगळे पापड विपड सगळे तयार झाले. त्रास झाला आई तुला? नाही, अजिबात नाही. हा आई तुला असं विचार, थेरपी तुला इथे भेटत होती मॉम मॅटची बरोबर आहे, पण मग तू असा का विचार केलास की महिन्याभरामध्ये ती जी मॉम मॅट आहे ती तुझ्या घरात असली पाहिजे? कारण काय माहितीये का, माझ्या घरी माझा मोठा मुलगा आहे, तो उत्तम मध्ये कामाला असतो. तो महिन्यातनं एखादे 10 दिवस 4 दिवस असा तो येतो खोपोलीला मध्ये आधी. त्याला या मॅटची खूप गरज आहे. कारण त्याला डायबिटीस झाले लहान वयामध्ये, 47 वय आहे त्याचं. त्याला डायबिटीसचा त्रास झाला. तो सतत गाडी घेऊन उत्तमला येतो खारघरवरून. त्यामुळे तो नेहमी त्याची पाठ दुखते. तर माझ्यापेक्षा त्याला जास्त गरज आहे. तर तो इथे येईल खोपोलीला तेव्हा त्याला ती मॅटची गरज त्याला मिळेलच. शिवाय माझी एक बहीण आहे, तिला संधिवात आहे, ती माझ्याकडेच असते, तर तिलाही त्याचा उपयोग होईल, मिस्टरांना पण होईल. आणि माझा नातू आहे, त्याची पण सतत पाठ दुखते. कारण ते ऑनलाईन सारखं करून अभ्यास करून त्याची पाठ दुखते. या सर्व कुटुंबांना माझ्या या मॉम मॅटची गरज आहे, म्हणून मी ती घेतलेली आहे. पण ज्यांनी आपल्यासाठी ही सोय केली बघा, समजा मॅडम आणि सूरज, त्यांच्यासाठी तू काय करशील? ते अगदी देवदूतच आहेत खोपोलीत आलेले. कारण त्यांनी हे जे एवढं मोफत सर्वांना आपल्याला दिलेलं आहे आणि त्यातनं बरेचसे लोक बरे होतात म्हणजे चांगलेच होत आहेत. आणि हे त्यांनी जे केलेलं आहे, बाकीचे जर ठिकाणी अनेक ठिकाणी योगा हे सगळं चालूच असतं, पण हे जे कार्य आहे खूप महान आहे. कारण जे चालणारा माणूस नाही, ते चालायला लागतो असं आहे. आणि आपल्या त्याला एक मानसिक आनंद मिळतो. आणि हे त्यांनी केलेलं आहे, त्यांना या म्हणजे सगळ्याकडनं त्यांना भरपूर आशीर्वाद मिळावं आणि त्यांचं हे कार्य अगदी कानाकोपऱ्यात महाराष्ट्रात जावं अशी माझी इच्छा आहे. आणि अजून एक शेवटचा इथला प्रश्न विचारीन आई, आपल्या आजारांपेक्षा खूप जणांना असं वाटतं की खूप महाग आहे मॉम मॅट, खूप महाग आहे, पण तुला असं वाटतं का आपल्या या आजारांपेक्षा मॉम मॅट ही खूप महाग आहे करून? नाही, आता मी तर जेव्हा मी ट्रीटमेंट केली तेव्हा एक दवाखान्यात मला ऍडमिट करायचे, तेव्हा माझ्याकडनं 50,000 60,000 अशी माझ्याकडनं जायचे प्रत्येक वेळेला. 8-8 दिवस इथे मी ऍडमिट राहायचे. त्यापेक्षा काही न घेता, एखादा दागिना न घेता हा दागिना जर घरात आला की सगळेच कुटुंबातील लोक स्वस्त आणि मस्त होते. एकदम बरोबर बोललीस की दागिना नंतरही होऊ शकतो, बरोबर आहे, पण
आरोग्य पहिलं हो असणं आपल्या सगळ्यांसाठी हो, खूप गरजेचं गरजेचं आहे. म्हणून तू एकदम मला पटलं ते की दागिना नको मग पहिली मॉम मॅट पाहिजे. बरोबर आहे ना आई? असं तुला तू 1-2 दिवस नव्हतीच थेरपीला, बरोबर आहे? काहींचं असं म्हणणं की सवय लागते थेरपीची. तुला असं कधी असं नाही वाटलं नाही का? अजिबात नाही, असं काही नाहीये. असं काही नाही, एकदम मस्त फ्रेश वाटतं, काही प्रॉब्लेम नाही. 1-2 दिवस जरी थेरपीला आले नाही तरी काही नाही, काही वाटत कारण मी येतच नाही. मी सुचित्राला सांगितलं की मी ऍडमिशन घेते इकडे, पण मी महिनाभर नाही येणार. मी फक्त 10 दिवस मी माझ्या लेकाकडे असते नातू सांभाळायला, तर महिन्यात मी 20 दिवस येईल, 10 दिवस नाही येणार. आज निर्णय घेतलास की हे माझ्या घरात असलं पाहिजे. आई कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान Thank you. निर्णय घेतलास तू. खरंच थँक्यू सो मच.